नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुरेश बारगळ, पोलीस भरती ट्रिकी गाईड पुस्तक लेखक. तर मित्रांनो, आपण प्रिव्हियस पेपरमध्ये बघा अहमदनगर या जिल्ह्याचा पूर्ण पेपर बघितला. त्यामध्ये जीके, गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी. त्यानंतर मग बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय आलं की आम्ही सर जीकेची तयारी कशी करायची, मग त्यासाठी कोणते बुक्स वाचायचे. तर मित्रांनो, मग मी काय केलं की त्यानंतर धुळेचे पार्ट 1 पार्ट 2 बनवले आणि त्यावर फक्त जीकेचेच प्रश्न घेतले. 2018ला विचारले का तुम्ही स्वतः एक्सप्लेनेशन करा. चारही पर्यायाचं समजा, मग तुम्हाला मी ते नंतर सांगितलंच की ते एक्सप्लेनेशनमधून कसे प्रश्न रिपीट होत आहे. तर आपण तसं ते एक्सप्लेनेशन त्या धुळेचं पण केलं आहे पार्ट 1 पार्ट 2. तसंच आपण आता बघणार मित्रांनो जालना जिल्हा पोलीस शिपाई भरती 2018 याचं सुद्धा आपण जीकेच बघणार आहोत, परंतु आपण याचं एक्सप्लेनेशन कसं करायचं ते बघणार आहे. तर बघा आता जे कोणी SSCची तयारी करीत असेल, SSC एक्झामची, तर मित्रांनो अनअकॅडमीतर्फे फ्री लाईव्ह क्लास करंट अफेअरवर ठेवलेला आहे. ऑक्टोबर महिन्यात आहे. तर त्यांचे कोण घेणार ते अंकित अवस्थी. तर मित्रांनो हे गोल्ड मेडलिस्ट आहे, MSc गोल्ड मेडलिस्ट, IIT कानपूर. त्यानंतर यांचा 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. आणि ज्यांना कोणाला करंट ऑक्टोबर महिन्यात करायचं असेल तर त्यांनी काय करा की आपल्या चॅनलवर लिंक दिलेली आहे, ती लिंक ओपन करून यांचं अटेंड करू शकता. तर बघा मित्रांनो, आता प्रश्न आठवा. मी तुम्हाला सांगितलं की मी फक्त जीके मधलेच प्रश्न घेतलेले या प्रश्नपत्रिकेतून, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती की सर जीकेचा नेमका अभ्यास कसा करायचा. तर बघा मित्रांनो, जीकेचा अभ्यास करायसाठी मी तुम्हाला प्रत्येक प्रत्येक माझ्या सेशनमध्ये सांगत आलो मित्रांनो. कोणत्याही विषयाचा अभ्यास करीत असताना अगोदर काय करा की त्यावर प्रश्न कसे विचारण्यात आलेले त्याचा एकदा आढावा घ्या, नंतर अभ्यास करा. तर मित्रांनो, जीकेचा अभ्यास करीत असताना बरेच जण म्हणते की मार्क पडत नाही, मार्क स्कोर कमी येतो. तर मित्रांनो, ह्या टाईपचं तुम्ही कधी एक्सप्लेनेशन केलं तर 100% तुमचे मार्क पडणार. बघा आता हा प्रश्न आहे. आता मी हे लिहून घेतलं आहे स्क्रीनवर, कारण की मित्रांनो लिहायला खूप वेळ लागतो, त्यामुळे मी काय केलेलं आहे की लिहून घेतलेलं आहे आणि ते तुम्हाला आता मी समजून सांगणार आहे. बघा आता प्रश्न 8वा आहे मित्रांनो. भारतातील अवकाश संशोधनाच्या संबंधीचे उपक्रम खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत राबवले जाते. म्हणजे काय आहे की आपलं जे स्पेस वगैरे आपण जे रॉकेट होतो, जे संशोधन आपलं चालतं, तर ते कुठून चालतं मित्रांनो, इस्रोमधून चालतंय. आता इस्रोचा तुम्हाला बऱ्याच वेळेस काय केलेलं आहे की लॉंग फॉर्म विचारलेला आहे, बरोबर आहे. इस्रोचा काय केलेलं आहे तुम्हाला लॉंग फॉर्म विचारण्यात आलेला आहे. तर काय मित्रांनो, इस्रोचा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. तर हिची स्थापना कधी झालेली आहे मित्रांनो, आता तुम्हाला स्थापना सुद्धा विचारली जाऊ शकते. तर बघा 15 ऑगस्ट 1969ला. हिचं मुख्यालय आहे मित्रांनो बंगलोर. तर मग नंतर म्हणजे आता ही मग भारतातील अवकाश संबंधी संस्था कोणती, तर मग इस्रो. त्यानंतर बघा बाकीच्या संस्थेत सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता ऑप्शननुसार. आता जी ICAR आहे ती काय इंडियन काउन्सिल ऑफ रिसर्च, म्हणजे जे कृषी क्षेत्राचं जे संशोधन केलं जातं त्यासाठी कोणती संघटना आहे, ICAR. तिची स्थापना झालेली आहे मित्रांनो 16 जुलै 1929ला. तर या टाईपचं तुम्ही प्रत्येक पर्यायचं समजा तुम्ही एक्सप्लेनेशन करीत गेलं, कारण की तुम्ही स्वतः एक्सप्लेनेशन केलं तर तुम्हाला अनेक पुस्तकं त्यासाठी यूज करावं लागतं. आणि ते यूज करीत असताना तर काय होतं, या पद्धतीने तुमचा अभ्यास होतो, आणखी त्याच्यामध्ये बाकी पण माहिती तुम्हाला मिळत चालते. त्यानंतर बघा 9वा प्रश्न आहे. भारतामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सर्वात जास्त वापरला जाणारा ऊर्जा स्रोत कोणता. तर मित्रांनो, मी बघा अहमदनगर जिल्ह्यात आपण याचं एक्सप्लेनेशन बघितलं होतं की तिथं विचारला होता अणुऊर्जावर तिथं प्रश्न होता, तो भाग बघा. आता अणुऊर्जा कशापासून तयार केली जाते मित्रांनो, मी तुम्हाला तिथं सांगितलं होतं कशापासून तयार केली जाते, युरेनियम पासून, बरोबर. आता तुम्हाला मी त्यावेळेस सांगितलं होता की भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणता, तर महाराष्ट्रातच कोणता आहे तो, तारापूर. हे आपलं तिथे एक्सप्लेनेशन झालं होतं मित्रांनो, तारापूर. अगोदर ते ठाणेमध्ये होता, आता कोणत्या जिल्ह्यात आहे, पालघर. हे एक्सप्लेनेशन मी अहमदनगर जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेत दिलेले, ते एकदा वाटल्यास बघून घ्या. तर मग तुम्हाला तिथे हे पण सांगितलं होतं की जास्तीत जास्त ऊर्जा भारतात कोळसा, आणि तो कोळसा कोणता आपण लाकडापासून जाळतो तो नव्हे मित्रांनो, तर दगडी कोळशापासून वीज निर्मिती केली जाते, ती सर्वात जास्त केली जाते. ही दगडी कोळसा म्हणजे काय, तर विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सर्वात जास्त वापरणार कोणता आहे, दगडी कोळसा. आपण त्याला औष्णिक विद्युत सुद्धा म्हणतो. त्यानंतर बघा 10वा, भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला. तर बघा मित्रांनो, जीके मध्ये प्रश्न असे तुम्हाला विचारले जातात एकदम सोपे, जे की तुम्हाला आपल्या पाठ्यपुस्तकावर आधारित बरेच प्रश्न असतात. तुम्हाला संतांचे नाव विचारले जातात पूर्ण, त्यानंतर संतांचं जन्मस्थान विचारलं जातं, संतांचं टोपण नाव विचारलं जातं, त्यानंतर त्यांचे ग्रंथ वगैरे विचारले जातात संतांचे. तर बघा मित्रांनो, आता काय विचारलंय की भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला. तर याचा प्रश्न आहे मित्रांनो संत एकनाथ. आता संत एकनाथांचा जन्म हा महाराष्ट्रातच झालेला आहे, बरोबर आहे. 1533 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. तर कोणत्या ठिकाणी, आपण नाथ षष्ठी म्हणून सुद्धा साजरा केला जातो त्यावेळेस त्यांचा. तर मित्रांनो, तो आता
त्यांचा जन्म इथं झालेला आहे पैठण, परंतु त्यावेळेस पैठणचं नाव होतं मित्रांनो प्रतिष्ठान. आता चेंज काय झालेलं आहे पैठण. आता पैठण कुठे तर औरंगाबाद जिल्ह्यात आहे. या प्रकारचं तुम्ही विश्लेषण करीत चला. त्यानंतर बघा संत तुकाराम यांची काय तर गाथा, संत नामदेव, नंतर संत ज्ञानेश्वर यांचे अभंग, म्हणजे या प्रकारे तुम्ही ते पूर्ण ऑप्शन जेवढे दिलेले त्याचे डिटेल्स एक नोटबुक घ्यायची, त्यानुसार आपण डिटेल ते लिहित चालायचं. त्यानंतर बघा सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर मित्रांनो महाराष्ट्र. आता सायबर गुन्ह्यासाठी महाराष्ट्राने पहिलं निर्मिती केलेली सायबर स्टेशन. म्हणजे का बरं? तर कारण की काय व्हायचं माहिती का, बऱ्याचशा बँकेमध्ये फ्रॉड, म्हणजे काय व्हायचं तुमची आणखी डेटामधून माहिती चोरी जाणं, समजा तुमची जी पर्सनल माहिती म्हणा किंवा मग तुमच्या बँकेचे अकाउंट हॅक होणे. यासाठी मग महाराष्ट्र राज्याने काय केलं की अगोदर जे सायबर गुन्हा आहे त्यासाठी स्पेशल स्टेशन तयार केलेले. तर ते कोणतं राज्य आहे? मग पहिलं आपलं महाराष्ट्राचं राज्य आहे मित्रांनो. त्यानंतर मग हे बाकीच्या राज्याचा कितवा क्रमांक लावतो ते सुद्धा चेक करा. त्यानुसार तुम्ही ते तुमच्या नोटबुकमध्ये डिटेल लिहित चला. त्यानंतर बघा भारतात सुमारे भूभाग शेती लागवडीसाठी टिंब टक्के भूभाग शेती लागवडीखाली आहे. तर मित्रांनो आता भारत हा शेतीप्रधान देश म्हटला जातो. बरेचसे लोक हे भारतातले काय करतात, शेती करतात, बरोबर आहे. मग आता तो भूभाग किती टक्के व्यापलेला आहे मित्रांनो? 60%. त्यानंतर बघा पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर पानिपत ठिकाणी हरियाणा राज्यात आहे. फक्त तुम्ही एवढं क्लिक करणार आणि पुढे जाणार, बरोबर आहे. एखादं तुम्ही XYZ क्वेश्चन पेपर यूज करीत असाल त्यामधले वाचणार की बघणार आणि चाललं जाणार. तर मित्रांनो मी तुम्हाला अगोदरपासून सांगतोय की तसं करू नका, कारण जे ऑप्शन दिलंय त्याचा अभ्यास करा आणि ज्याचं उत्तर निघणार आहे त्याचं व्यवस्थित डिटेल काढा. आता हे पानिपतचं जे युद्ध झालं होतं मित्रांनो ते किती 3 याच्यात झालेले, पहिले दुसरे तिसरे. आता जे पहिलं युद्ध झालं मित्रांनो ते बाबर आणि इब्राहिम हे दोघं होते, ते झालेलं आहे 1526ला. नंतर हे दुसरं युद्ध जे झालं तेव्हा होतं हेमू अकबर, ते झालंय 1526ला झालं आणि दुसरं हे 1556ला झालं. त्यानंतर ते तिसरं युद्ध झालंय मराठा आणि अहमद शाह अब्दाली, झालं होतं 1761ला. त्यावेळेस मराठ्यांचा दारुण पराभव झाला होता मित्रांनो. तर आपण ती म्हण पण म्हणतो पानिपत होणे म्हणजे सर्वनाश होणे. म्हणजे काय झालं होतं त्यावेळेस मराठ्यांचा खूप दारुण पराभव झाला होता. तर मग आता तुम्हाला तिथं विचारलं काय की हरियाणा जे पानिपत हे जे समजा ठिकाण आहे ते कुठे आहे? तर हरियाणा राज्यात आहे मित्रांनो. त्यानंतर बघा केरळमध्ये टिंब हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे, बरोबर आहे. आता तुम्ही काय करणार, प्रश्न संचमध्ये बघणार, त्याची की बघणार आणि पेरियर करून पुढे निघणार, बरोबर आहे. परंतु मग हत्तीसाठी आणखी भारतात कोणकोणते? आता हे वेळेस विचारलं, पेरियर विचारलं, त्यानंतर हत्तीसाठी आणखी काही प्रसिद्ध अभयारण्य ते सुद्धा विचारू शकता मित्रांनो. आता ते बघा कोणकोणते. तर त्यामध्ये तुमचा इटांगी म्हणून आहे, इटांगी ते हे सुद्धा हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. कोयमा नागालँड राज्यात आहे. त्यानंतर बघा भद्रा नावाचं एक आहे, ते पण हत्तीसाठीच प्रसिद्ध आहे, ते मित्रांनो चिकमंगळूर कर्नाटक राज्यात आहे. त्यानंतर तिसरं बघा आता चंद्रप्रभा. मग बाकीचं काय येतं? आता दिलेले ऑप्शन आहे बघा. चंद्रप्रभा हे पक्षी अभयारण्य आहे, ते वाराणसी UP मध्ये आहे. तुमचं उत्तर अगोदर PIR तर निघलेलं आहे. नंतर कुमार कोम जे तर ते पक्षी अभयारण्य आहे, ते पण केरळ राज्यात आहे. तर मित्रांनो असं तुम्ही काय करायचं, जे ऑप्शन तुमचं मेन उत्तर निघलं त्याचे डिटेल्स पहा, नंतर बाकी ऑप्शनची सुद्धा तुम्ही डिटेल्स बुक्समधून बघा, नाहीच तर आपला गुगल मित्र आहेच त्यासाठी, त्यावर सर्च करून बघा आणि लिहित चला. बघा त्यानंतर बघा राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे, बरोबर आहे. आता हा प्रश्न आपण धुळेमध्ये बघितला, अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा बघितला, त्याच्या डिटेल्स बघितल्या, त्या डिटेल्सवर आता सुद्धा प्रश्न आलेले. त्यावेळेस काय विचारलं होतं, फक्त राष्ट्रीय भारतीय पोलीस अकॅडमी असं विचारलं होतं मित्रांनो. मी तुम्हाला तिथं पण डिटेल्स सांगितलं होतं. आता जी राष्ट्रीय पोलीस अकॅडमी तर ती कुठे आहे मित्रांनो? हैदराबाद. आता ही हैदराबाद जी राजधानी ती सध्या आता कोणत्या राज्याची राजधानी? अगोदर आंध्र प्रदेशची राजधानी होती, बरोबर. त्यानंतर काय झालं, आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळं झालं. परंतु मग त्यामध्ये निश्चित काय करण्यात आलं की आंध्र प्रदेश आणि तेलंगणासाठी 10 वर्षासाठी एकच राजधानी ठेवायची. ती कोणती होती? हैदराबाद. ती श्रीकृष्णम समिती त्यासाठी नेमली गेली होती मित्रांनो. परंतु त्यानंतर काय झालं की आंध्र प्रदेशसाठी राजधानी आता सध्या अमरावती आहे आणि तेलंगणासाठी हैदराबाद करण्यात आली. मग आता ते कोणत्या राज्यात येणार? राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या राज्यात असं विचारलं तर तुम्ही काय म्हणणार मित्रांनो? आता तेलंगणा. हा प्रश्न तिथं आला होता, पण त्यावेळेस काय विचारलं होतं? राज्य विचारलं होतं. आता डायरेक्ट काय विचारलं रे? ठिकाण विचारलं. आता राष्ट्रीय पोलीस अकॅडमीचं नाव काय मित्रांनो? वल्लभभाई पटेल अकॅडमी. हिची स्थापना आहे मित्रांनो 15 सप्टेंबर 1948. त्यानंतर इथं ट्रेनिंग कशाचं दिलं जातं मित्रांनो? जे IPS इंडियन पोलीस सर्व्हिस, IPS जे IPS लोक होतं UPSC तर्फे, UPSC जे कंडक्ट करते त्यातून ज्यांचं सिलेक्शन IPS साठी होतं, तर त्यांचं काय करतं इथं राष्ट्रीय पोलीस अकॅडमी
हैदराबादला त्यांना ट्रेनिंग असते. त्यानंतर बघा ही मसुरी एक जे ऑप्शन आहे मित्रांनो, आता मसुरी सुद्धा काय आहे की ट्रेनिंग सेंटर पण आहे आणि रिसर्च सेंटर पण आहे, पण ते कोणत्याही प्रशासकीसाठी. आता ते कोणत्या ठिकाणी आहे? मसुरी उत्तराखंडमध्ये. त्याचं नाव काय? लाल बहादूर शास्त्री अकॅडमी. स्थापना आहे 1959. तर मित्रांनो इथं काय होतं माहिती आहे का, जे आय एस जी रँक आहे त्यामधून कलेक्टर जे निवडले जाते त्यांना इथं ट्रेनिंग सेंटर आहे मसुरी उत्तराखंड, हे लक्षात ठेवा. त्यानंतर नाशिक सर्वांना माहित असेल मित्रांनो, नाशिकला इथं IPS वगैरे यांना ट्रेनिंग दिली जात नाही, जरी ती पोलीस अकॅडमी. इथं फक्त PSI नंतर DSP वगैरे ह्या लोकांना जे आपल्या राज्य सेवेतून जे लोकांनी नियुक्त होतं पोलीससाठी त्यांची इथं ट्रेनिंग दिली जाते नाशिकला, PSI असो DSP असो. त्यानंतरचं बघा 23, जगातील सर्वात मोठे बेट कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ग्रीनलंड. आता ते ग्रीनलँड कोणत्या देश, म्हणजे ग्रीनलँड हे बेट कोणत्या देशाचे जगातील सर्वात मोठं बेट आहे, तर ते कोणत्या देशात आहे? डेन्मार्क. बरोबर. मग नंतर परत तुम्हाला हा पण प्रश्न बऱ्याच वेळेस विचारला गेला आहे, सर्वात मोठं नदीतील बेट कोणतं? बरोबर आहे. आता त्यावेळेस भरपूर वेळेस प्रश्न विचारला गेलेला हा, सर्वात मोठे नदी बेट कोणती? तर माजुळी मित्रांनो. ते कोणतं आहे? ब्रह्मपुत्रा नदी, ते ब्रह्मपुत्रा. नंतर तुम्ही नॉर्वे, आइसलँड, टास्मेनिया यांचा काही संबंध नाही. त्यानंतर बघा उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रात संबोधले जाते? तर याचं उत्तर मित्रांनो जपान. हा सुद्धा भरपूर वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा बर्फामध्ये मिसळल्यावर तो वेळ वितळण्यास खूपच वेळ लागतो, म्हणजे टिंब. म्हणजे काय? आता मित्रांनो हा कॉमन प्रश्न मी तुम्हाला अगोदर पण सांगितले होते की जे सायन्सवर प्रश्न विचारले जाते खूप बेसिक विचारले जाते. खूप समजा अजीवनसत्वापासून काय फायदा होतो, किंवा अजीवनसत्व कमी झालं तर का त्याचं काय, कोणकोणते आजार उद्भवतात, किंवा जीवनसत्व कशापासून मिळते, असे बेसिक प्रश्न तुम्हाला हे सायन्सवर विचारले जाते. खूप सोपे असतात. आता हा कॉमन प्रश्न आहे, बर्फामध्ये टिंब मिसळल्यावर तो वितळण्यास खूपच वेळ लागतो. आता काय मिसळल्यावर वेळ लागतो? मीठ. बरोबर. त्यानंतर बघा हिरा डायमंड हा मानवास माहीत असलेला सर्वात टिंब पदार्थ आहे. तर मित्रांनो तुम्ही म्हणसान डायमंड खूप दुर्मिळ आहे, महाग आहे, चमकतो, असे ऑप्शन तुम्ही तुमच्या लॉजिकनुसार सोडवणार. बरोबर आहे. आता आपण त्याला सायंटिफिक बघितलं तर तो खूप कडक धातू आहे, कडक नॉन मेटल आहे तो. तर तो खूप कठीण आहे. त्याचा उपयोग कुठे केला जातो माहिती का? उद्योग इंडस्ट्री एरियामध्ये एकदम कडक असं वस्तू कापण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. याचा कशाचा? हिरा डायमंडचा. म्हणजे उत्तर कोणतं आहे तुमचं त्याचं? कठीण. त्यानंतर बघा केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार टिंब यांना आहे, म्हणजे यांना आहेत. तर कोणकोणते मित्र? पंतप्रधानला नाही, गृहमंत्रीला नाही, त्यानंतर संसदेला नाही, तर हा अधिकार मित्रांनो राष्ट्रपतीला आहे. मग आता तुम्ही यानंतर काय करणार? आता इथं विचारलं केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती. आता त्यानंतर तुम्हाला हे पण विचारू शकतं नंतर त्याच्यात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतो, किंवा UPSCच्या अध्यक्षाची नियुक्ती कोण करतो, किंवा मग पंतप्रधानांची नियुक्ती कोण करतो, असे प्रश्न. नंतर कॅगची नियुक्ती कोण करतो, असे जेव्हा प्रश्न येतील मित्रांनो, तर म्हणून म्हणतो तुम्हाला प्रत्येक ऑप्शन जे पण उत्तर असेल त्याच्या अगोदर डीपमध्ये तुम्ही हे डिटेल काढा. आता बघा राष्ट्रपती जेवढे मी तुम्हाला सांगितले, कॅग असो, त्यानंतर UPSCचे अध्यक्ष असो, म्हणजे असे यांची नियुक्ती कोण करतो मित्रांनो? तर राष्ट्रपती. नंतर बघा रॅडक्लिफ लाईन या 2 देशातील सरहद्द दर्शवते. आता कोणत्या देशामध्ये रॅडक्लिफ लाईन आहे मित्रांनो? भारत पाकिस्तान. हिची कधी निर्मिती करण्यात आलेली? 15 ऑगस्ट 1947 रोजी रेड द्वारे, म्हणून त्यांचं नावच तिला देण्यात आलं आहे रेड क्लिफ. त्यानंतर बघा हिचा विस्तार कुठून झाला आहे? कच्छपासून तर जम्मू काश्मीर पर्यंत हिचा विस्तार झालेला आहे मित्रांनो, ठरवण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा दुसरा ऑप्शन काय दिलेला आहे? भारत चीन. आता भारत चीन मध्ये सुद्धा एक लाईन आहे, तिला काय म्हणतात? मॅकमोहन रेषा. आता ती कधी ठरवण्यात आली होती? 27 एप्रिल 1914. नंतर बघा भारतामध्ये भारत व पाकमध्ये आणखी एक नियंत्रण रेषा आहे, तिलाच आपण भारत पाक म्हणतो. तिला कधी ठरवण्यात आलं होतं? 1972. तेव्हा सिमला करारानुसार ते ठरवण्यात आलं होतं. म्हणजे तुम्ही या प्रकारचे डिटेल्स तुम्ही तुमच्या याच्यात नोटबुकमध्ये नोट करीत गेले की तुम्हाला नंतर काहीच प्रॉब्लेम येत नाही. बघा आता गंगटोक ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर मित्रांनो तुम्हाला म्हटलं होतं भारतावर कधी प्रश्न आले तर काय विचारलं जातं तुम्हाला? अभयारण्य विचारले जातात. त्यानंतर याच्या अगोदर आपण एक प्रश्न बघितला बघा, अभयारण्य विचारले जातात. त्यानंतर राजधानी विचारले जातात. त्यानंतर सर्वात मोठ्या लोकसंख्येने राज्य कोणतं, सर्वात कमीने कोणते, 2 नंबरचं राज्य कोणतं, नंतर क्षेत्रफळ, म्हणजे अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर बघा आता राजधानी विचारली. आता गंगटोक कशाची राजधानी?
सिक्कीम. मग तुम्ही एवढंच क्लिक करणार आणि पुढे जाणार का नाही. त्यानंतर तुम्ही काय करायचं की मध्य प्रदेशची राजधानी कोणती, भोपाळ. म्हणजे तुमचं इथं काय होतं की तुम्हाला माहीत नसेल तरी तुम्ही त्या रिसर्च त्याचा शोध घेतला तर तुमचं काय तर ते त्या वेळेस लगेच पाठ होऊन जातं. त्यानंतर बघा मग राजस्थानची कोणती, जयपूर, गुलाबी शहर. त्यानंतर बघा पश्चिम बंगालची कोणती, कोलकाता. कलकत्ताचं नाव काय झालं आता, कोलकाता. त्यानंतर बघा मित्रांनो कर्कवृत्त या राज्यामधून जात नाही. तर बघा मित्रांनो अशा वेळेस खूप प्रॉब्लेम होतो, कारण कर्कवृत्त कोणकोणत्या राज्यातून जातं हे पाठ करायचं म्हणलं तर परत लक्षात राहत नाही नेमकं कोणकोणत्या राज्यातून जातं. आधी बघा कोणकोणते राज्य दिले, मध्य प्रदेश दिलेले आहे, पश्चिम बंगाल दिलेले आहे, राजस्थान दिलेलं आहे, ओडिशा दिलेले आहे. तर मित्रांनो आता मी बऱ्याचशा ट्रिक्स दिलेले आहे, भारताच्या भूगोलावर पण दिलेले आहे, महाराष्ट्राच्या भूगोलावर पण दिलेले आहे. पण त्यापैकी मी फक्त तुम्हाला इथे एक ट्रिक्स देतोय, कारण आता हे राज्य कसे लक्षात ठेवायचे. आता यापैकी तुम्हाला माहिती आहे की ओडिशा नाही, तुम्ही हे क्लिक करणार पुढे जाणार, परंतु कर्कवृत्त कोणकोणत्या राज्यातून जातं ते लक्षात ठेवा. आता बघा ट्रिक्स कशी, मेरा मित्र कर्क रेखावर रांझा पर छा गया. बरोबर. आता काय झालं, रांझा पर छा गया म्हणजेच काय झाला, फिदा झाला. बरोबर आहे. आता तुम्ही असं कोणावर बी सध्या फिदा नको. सध्या काय तुमची पोलीस भरती भरपूरसे ॲड समजा डिसेंबर नंतर ना म्हणताय की 25,000 प्लस जागा येणार आहे, तर तुम्ही सध्या तुमच्या वर्दीवर फिदावा मित्रांनो. तर बघा आता ट्रिक्स लक्षात कसं ठेवायचं की आता हे मेरा वरून काय येतं मित्रांनो, मध्य प्रदेश. वर दिलंय का तुम्हाला ऑप्शन मध्ये, मध्य प्रदेश दिलेलं आहे म्हणजे उत्तर आहे. त्यानंतर कोणतं आहे, रावरून राजस्थान. राजस्थान म्हणजे राजस्थान दिलेलं आहे का, दिलेलं आहे. त्यानंतर बघा वरून कोणतं येतं, मिझोराम. मिझोराम. त्यानंतर त्रिपुरा. त्यानंतर या झावरून रांझा झारखंड. नंतर या पवरून पश्चिम बंगाल. त्यानंतर छत्तीसगड. गयावरून गुजरात. आता बघा मित्रांनो किती राज्य झाले, 1 2 3 4 5 6 7 8. आता कर्कवृत्त कोणत्या कोणत्या राज्यातून जातं, 8 राज्यातून जातं. बघा आता मध्य प्रदेश, राजस्थान आणि पश्चिम बंगाल आहे का, पश्चिम बंगाल आहे. म्हणजे हे तिन्ही राज्यातून जातो, परंतु कोणत्या राज्यातून जात नाही, ओडिसा राज्यातून. म्हणजे असे सिम्पली ट्रिक्स मी तयार केलेला आहे, त्याचे डिटेल्स पण दिलेले आहे आणि त्यानंतर ट्रिक्स पण तयार केलेला आहे. तर बघा त्यानंतरचा प्रश्न, जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो, कधी साजरा केला जातो, 5 जून. आता जागतिक दिन पर्यावरण दिन हा 5 जूनलाच का साजरा केला जातो त्याचे डिटेल्स तुम्ही गुगलवर सर्च करा, ते नंतर नोट करा. नंतर मग 1 ऑगस्टला कोणता दिन आहे, 1 डिसेंबरला कोणता दिन आहे, 3 जानेवारीला कोणता दिन आहे. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने गेलात प्रत्येक प्रश्नावर तर तुमच्याकडे दिवस पण माहिती होतात. बरोबर आहे, कारण 10 वेळेस वाचण्यात आणि 1 वेळेस लिहिण्यात बरोबरी होती, त्याच्यामुळे ते लिहित चाललं तुमच्या नोटबुकमध्ये. त्यानंतर बघा नॅशनल सिक्युरिटी गार्डचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत. तर मित्रांनो हा 2018चा प्रश्न आहे. बरोबर आहे, कारण त्यावेळेस महासंचालक होते सुदीप लखटाकिया. बरोबर. आता ही नॅशनल सिक्युरिटी गार्ड काय, आता तिचा लॉंग फॉर्म बघितला, नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजे त्यालाच आपण शॉर्टकटमध्ये म्हणतो NSG. तुम्ही NSG कमांडो सुद्धा ऐकले असेल. तर मित्रांनो त्यावेळेस काय झालं माहिती का, सुवर्ण मंदिरावर हल्ला झाला, त्यानंतर आणखी इंदिरा गांधीवर सुद्धा हल्ला झाला. मग यांना काय केलं की त्यावेळेस काय केलं की NSG कमांडो म्हणून स्पेशल स्थापन केली जी टेररिस्टसाठी. तर ती NSG कमांडो आहे. आता तिचं ब्रीदवाक्य जसं आपलं महाराष्ट्राचं ब्रीदवाक्य काय आहे, सदनिग्रह आहे, खलनिग्रह आहे. बरोबर. मग याच्यामध्ये याचं सुद्धा ब्रीदवाक्य बघा, सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा असं या NSGचं ब्रीदवाक्य आहे. त्यानंतर याची स्थापना बघा कधी झाली, 15 ऑक्टोबर 1984. मुख्यालय मित्रांनो दिल्ली. त्यानंतर आता सध्याचे जे हे NSG नवीन महासंचालक कोण आहे मित्रांनो, याचे AK सिंग. आता सध्या कोण आहे, सध्याचे जे महासंचालक आहे ते AK सिंग. नंतर म्हणजे तुम्ही अशी डिटेल लिहित गेला, काही विचारून तुम्हाला नंतर कधी तुम्हाला NSG वर प्रश्न आला, त्याचं स्थापना वर्ष विचारून द्या, त्याचं ब्रीदवाक्य विचारून द्या, किंवा त्याचं मुख्यालय विचारून द्या, किंवा सध्या महासंचालक कोण आहे काही विचारून द्या. तुम्ही असे डिटेलमध्ये माहिती करीत असलं का कोणताही प्रश्न येऊन द्या. त्यानंतर बघा 19 वर्षाखालील ज्युनियर विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2018चा विजेता संघ कोणता. तर बघा मित्रांनो बऱ्याच 2018चं, कारण का 2018चा पेपर आहे त्यामुळे त्यावेळेस विश्वचषक झाली होती अंडर-19ची. त्यावेळेस आता फायनल कोणामध्ये झालं होतं, तर त्यामुळे भारताचं सोबत झालं होतं आणि ऑस्ट्रेलिया होत्या. मग त्यापैकी कोण विजेता आहे, तर त्यावेळेस भारत विजेता झाला होता. आणि कोणकोणते संघ होते फायनलला, ऑस्ट्रेलिया आणि भारत.
आता त्यावेळेस भारत किती विकेटने जिंकला होता किंवा किती रन जिंकला होता, तर भारत त्यावेळेस 8 विकेटने जिंकला होता, बरोबर. आणखी त्यावेळेस कर्णधार कोण होते, काय होते, तुम्ही अशी पण डिटेल्स करू शकता. आणि हा प्रश्न मित्रांनो करंटचा आहे. तुम्हाला मी अगोदरच सांगितलं आलो की करंटवर तुम्हाला राज्यसेवा सारखं डिटेल विचारित नाही मित्रांनो. तुमचा ज्यावेळेस एक्झाम असणार त्याच्या 2-3 महिन्याचं आणि वरचेवर प्रश्न असतात, असे डिटेलमध्ये काही नाही, 1 लायनर प्रश्न असतात. आणि या टाईपचे प्रश्न किंवा मग तुम्हाला त्यावेळेस मंत्री कोण, म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. बघा आता भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत. बघा मित्रांनो, आता हा सुद्धा प्रश्न कशामध्ये येणार आहे, करंटमध्ये येणार आहे. म्हणजे या टाईपचे प्रश्न विचारले जातात. आता सध्याचे म्हणजे कधीचे वेळ 2018चे, त्यावेळेस कोण होते संरक्षण मंत्री, तर निर्मला सीतारामन, बरोबर आहे. त्यानंतर मग आता सध्या कोण आहे संरक्षण मंत्री, तर राजनाथ सिंह. सध्या संरक्षण मंत्री कोण आहे मित्रांनो, राजनाथ सिंह. बघा आता रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये टिंबटिंब हे खनिज पदार्थ असते, तर काय असते मित्रांनो, लोह. आणि आता कॅल्शियम कशात असतं, म्हणजे खूप सोपं आहे, हाडात असतं. त्यानंतर आयोडीन, मीठ. म्हणजे या प्रकारे तुम्हाला काय जे बेसिक प्रश्न आहे ते सायन्सवर विचारले जातात मित्रांनो. काही डीप मध्ये जास्त काही विचारलं जात नाही, जे तुम्हाला बेसिक सायन्स म्हणून तेच विचारले जातात. त्यानंतर बघा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे, बरोबर आहे. आता बऱ्याच जणांना मुक्त विद्यापीठात शिक्षण घेतलेलं बी असेल, परंतु त्यांना नेमकं युनिव्हर्सिटी कुठे आहे तेच माहीत नसेल. बरेच जण म्हणत असं औरंगाबादला आहे, इथं आहे, परंतु यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे मित्रांनो, नाशिक आहे. आता त्याची स्थापना कधी झालेली आहे. आता तुम्हाला विद्यापीठावर प्रश्न आले तर 2 टाईपचे विचारले जातात. एक तर तुम्हाला स्थापना विचारली जाते, त्यानंतर मग त्या विद्यापीठाचं नाव काही चेंज झालं का ते विचारलं जातं, किंवा मग ते कोणत्या जिल्ह्यात ते विचारलं जातं. तर आता इथं तुम्हाला बघा मुक्त विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात ते विचारले गेले, तुम्ही नाशिक म्हणणार. आता तुम्हाला यानंतर प्रश्न कधी विचारला गेला की त्याची स्थापना कधी झालेली, तर कधी झालेली आहे 1 जुलै 1998. आता मित्रांनो त्याचं ब्रीद वाक्य आहे ज्ञानगंगा घरोघरी. तर ब्रीद वाक्य आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात काय, ज्ञानगंगा घरोघरी. तर मित्रांनो आता भारतातील असे किती मुक्त, हे 5वे विद्यापीठ आहे. आता भारतातील हे कितवे मुक्त विद्यापीठ आहे महाराष्ट्रात जे ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे 5वे विद्यापीठ आहे. त्यानंतर बघा पुणे दिलेल्या ऑप्शन मध्ये, आता पुणे विद्यापीठ स्थापना कधी झालं किंवा त्याचं नाव चेंज झालेलं आहे, काय नाव झालेलं आहे, सावित्रीबाई फुले विद्यापीठ. आता ते नाव कधी चेंज झालं, तर 7 जुलै 2014ला पुणे विद्यापीठाचं नाव बदलून हे सावित्रीबाई फुले विद्यापीठ ठेवण्यात आलेलं आहे. आता त्याची स्थापना कधी झाली पुणे विद्यापीठाची, 10 फेब्रुवारी 1948. त्यानंतर बघा आणखी एका विद्यापीठाचं नाव चेंज गेलेलं आहे, ते कोणतं आहे, सोलापूर विद्यापीठ. आता सोलापूर विद्यापीठाचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे, नवीन अहिल्याबाई होळकर विद्यापीठ. आता त्याची स्थापना कधी झाली सोलापूरची, 1 ऑगस्ट 2014, लेटेस्ट आहे. त्यानंतर बघा लातूर उस्मानाबाद यांचा काही संबंध नाही. बघा मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण जालना जिल्ह्यातील जीकेचे काही प्रश्न घेतलेले आहे, आणि आता काही प्रश्न आणखी ते तर आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर मला कमेंट्स करा, लाईक करा. धन्यवाद.